आणि आता एक हॅट्रिक नगरसेविका म्हणून तुम्ही सभागृहात जाणार आहात परत महानगरपालिकेत. एक फक्त महिला म्हणूनच असं म्हणत नाहीये मी, पण तुम्ही केलेल्या तुमच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात. पण 2 वर्ष 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केलं. मध्यंतरी हा काही वर्षांचा काळ गेला, तिथे प्रशासक आले, आयुक्त आणि प्रशासन. तर स्वतः नगरसेविका म्हणून काम घेऊन जाताना आणि नंतर आलेले प्रशासन या 3 वर्षाच्या काळामध्ये काय फरक जाणवला? असं होतं की तिथं आम्हाला मग बोर्ड मीटिंग नाही आणि नगरसेवकांना कुठलेही आता समज पाणीपट्टी घरपट्टी त्या बाबतीत कुठले गृहीत धरलं जात नाही किंवा त्यांचं डिसिजन गृहीत धरलं जात नाही. त्याच्यामुळे सगळे निर्णय तर प्रशासकच घेतो आणि त्याच्यामुळे तिथं एक थोडंसं जाणवलं. आणि परत असं होतं की तिथं गेल्यावर जे प्रश्न बोर्ड मीटिंगमध्ये सांगितले जातात तर ते थोडेसे पटकन सोडवले जातात. असं जाऊन प्रत्येक वेळेस त्यांना सांगणं. आणि बाकी निधीच्या बाबतीत म्हणाल तर हे जे प्रशासक होतं, आता आम्ही कधीच नागरिकांना सांगितलं नाही की आता आम्ही नगरसेवक नाही, तुम्ही आम्हाला कुठल्या वेळेला कामं सांगू नका की तुम्ही डायरेक्ट आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काम सांगा. नागरिकांना हेही माहीत नव्हतं की आम्ही नगरसेवक नाही आहेत म्हणून इतक्या दिवस की प्रशासक आहे. एक नगरसेवक म्हणून जसं आमची 5 वर्ष कामं होती आधीची तर ते पुढची व्यवस्थित चालू राहिली आणि निधी संग्राम भाईंनी उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळं कामं होताना काही अडचण आली नाही.